नमस्कार मंडळी, मी भोर येथील उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कल्पेश चव्हाण म्हणून एक व्यक्ती आहे, तो प्रॉपर हिंगोला तालुका चाळीसगाव येथील रहिवासी आहे। त्या व्यक्तीने प्रारंभ फायनान्स सर्व्हिसेस म्हणून एक ऑफिस टाकलेले आहे चाळीसगावला। त्या व्यक्तीने तालुक्यामधून नव्हेच तर आमच्या गावातून भाईदास युवराज मगर या व्यक्तीच्या नावावर भौर ग्रामपंचायत हद्दीत कुठलीच प्रॉपर्टी नसताना, त्याच्या नावावर घर नसताना त्याच्या नावाने फायनान्स केलेले। त्या व्यक्तीला कुठल्याही कागदपत्राची म्हणजे माहिती न देता त्या व्यक्तीकडून 90,000 रुपये घेऊन आणि भौर ग्रामपंचायत 8 नंबरला त्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी नसताना बोगस उतारे बनवून त्या व्यक्तीला फायनान्स करून दिलेले। फायनान्स केल्यानंतर त्या व्यक्तीकडनं त्या कल्पेश चव्हाण या व्यक्तीने 90,000 रुपये घेतले। तसेच आमच्या गावातील बापू जालम पाटील या व्यक्तीकडनं देखील पैसे घेतलेले आहेत। तसेच भूषण महाजन सायगाव या व्यक्तीकडनं देखील त्या कल्पेश चव्हाणने पैसे घेतलेले आहेत। परत अशोक महाजन सायगाव या व्यक्तीकडनं देखील पैसे घेतलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या भौर ग्रामपंचायतीचे जे बोगस 8 नंबर उतारे बनवून या व्यक्तीने, तसेच भाईदास युवराज मगर हा व्यक्ती बाहेर गावाचा असून त्या व्यक्तीच्या नावाचे इथलं बोगस आधार कार्ड बनवून त्या व्यक्तीच्या नावाने देखील त्या व्यक्तीने संबंधित इंडिया सेंटर फायनान्स म्हणून कंपनी, त्या कंपनीकडनं लोन मारून दिलेले। आणि भाईदास युवराज मगर या व्यक्तीकडनं कल्पेश चव्हाणने 90,000 रुपये घेतले, त्याच्या फोनपेने त्यांनी ते त्याला सेंड केलेले आहेत। त्याचे देखील पुरावे आमच्याकडे आहेत। व सर्वात महत्त्वाची विशेष बाब अशी आहे की कोणतीही फायनान्स कंपनी जेव्हा एखाद्या व्यक्तीला लोन करून देते तेव्हा ती फायनान्स कंपनी संबंधित ग्रामपंचायतीला, ग्रामसेवकाला त्यांना भेट देते। त्या व्यक्तीच्या नावावर 8 नंबर दप्तराला प्रॉपर्टी आहे का ते कन्फर्म करते, बरोबर। ग्रामपंचायतीकडनं तसा दाखला घेते, विजिट देते, त्यानंतरच त्या व्यक्तीच्या नावावर लोन सँक्शन होतं। परंतु असं कुठलाही प्रकार कल्पेश चव्हाण या व्यक्तीने केलेला नाही। आणि विशेष म्हणजे त्याने ज्या व्यक्तींना फायनान्स कंपनीकडनं लोन मारून दिलेले, तर त्या व्यक्तींनी जेव्हा त्यांना 90,000 रुपये, 1 लाख रुपये दिले त्यावेळेस या कल्पेश चव्हाणने संबंधित लोन करणाऱ्या व्यक्तींना एकच सांगितले, देणाऱ्यांना, की तुम्ही मला हे पैसे द्या, फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्याची तुम्हाला गरज नाही। आणि त्या उद्देशानेच त्यांनी पैसे घेऊन त्या व्यक्तींना लोन करून दिलेले। परंतु आमच्या ग्रामपंचायतीला अशी कुठलीही प्रॉपर्टी लोकांची नसताना तो परत अशा लोकांची फसवणूक करत किंवा फायनान्स कंपनीची फसवणूक करत त्यांच्याकडनं पैसे घेईल आणि परत ग्रामपंचायतीच्या नावाने बोगस उतारे म्हणा, शिक्के म्हणा बोलून एक हा कारभार त्याचा चालूच राहील। त्यासाठी मला आज हा व्हिडिओ बनावा लागतोय। तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्हाला अधिकाऱ्यांना विनंती आहे। आणि तसं आम्ही ग्रामपंचायतीकडून त्यांच्यावर कारवाई करणार, गुन्हा दाखल करणार। कल्पेश चव्हाण या व्यक्तीने आमच्या भौर ग्रामपंचायतीचे जे बोगस उतारे बनवलेले आहेत, तर ते बोगस उतारे बनवत असताना त्यांनी बोगस सही शिक्के देखील बनवून घेतलेले। तरी त्या बोगस सही शिक्क्यांच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून, तसेच आमचा 8 नंबर दप्तर आमच्या ग्रामपंचायतीला भेट देऊन आमचा 8 नंबर दप्तर सुद्धा त्यांनी बघावं की आमच्या 8 नंबर दप्तरला त्या व्यक्तींच्या नावावर प्रॉपर्टी नसताना त्यांनी परस्पर उतारे बनवलेले आहेत आणि सही शिक्के बनवून एक सर्व काही खेळ केलेले आहे। पैशांसाठी त्यांनी लोकांची फसवणूक केलेली आहे, बोगस आणि फायनान्स कंपनीची सुद्धा त्यांनी दिशाभूल केलेली आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांना माझी एकच विनंती की त्यांनी संबंधित उतारे, तसेच आमचा 8 नंबर दप्तर व संबंधित व्यक्तीने कुठून शिक्के बनवले याची सखोल चौकशी करून संबंधित योग्य ती कारवाई करावी असं आम्ही त्यांना विनंती करतो। व संबंधित कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, त्यामुळे जेणेकरून भविष्यात अशी कोणी संबंधित गावाशी किंवा त्याच्या दप्तरशी, त्या शिक्क्यांशी चुकीच्या पद्धतीने हे करणार नाही, असं त्याला योग्य ते शासन त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। तर संबंधित व्यक्तीने अशी तालुक्यामध्ये फसवणूक केलेली आहे, भरपूर अशा लोकांची त्यांच्याकडनं लुटमारी केली आहे पैशांची। तर त्या व्यक्तीवर लवकरच आम्ही आमच्या ग्रामपंचायतीकडनं गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करणारच आहोत। परंतु सर्व तालुक्यामध्ये आम्ही मेसेज देणार आहे की अशा व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा की जो बोगस प्रॉपर्टी दाखवून लोन वगैरे करून देतोय, तसेच पैसे लुटण्याचे काम करतोय, और इतर ग्रामपंचायतीने या बाबतीत सावधगिरी बाळगावी। लवकरात लवकर संबंधित व्यक्तीवर आम्ही कारवाई करू, संबंधित व्यक्तीच्या फायनान्सला आम्ही भेट देऊन त्याची चौकशी करू। धन्यवाद।